टिफिनमध्ये मुलांना रोज काय द्यायचा हा प्रश्न असतो. सो आज मी टिफिन रेसिपीज शेअर करते. पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मूगडाळीची भजी बनवलेली. आदल्या दिवशी मूगडाळ 4 ते 5 तास भिजत घालायची. त्यानंतर वाटून घ्यायची. मिक्सरमध्ये वाटताना हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि तीळ घालू शकता. तुम्ही ओवा घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे वाटून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी गरमागरम सकाळी ही मूगडाळीची भजी तळून सॉस किंवा चटणीबरोबर तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. मंगळवारी डब्याला थालीपीठ दिलेलं. सो थालीपीठाची तयारीसुद्धा आदल्या दिवशी करून ठेवू शकतो. थालीपीठाच्या पिठामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक कांदा घालून तुम्ही पीठ मळून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी गरमागरम थालीपीठ देऊ शकता. क्रिस्पी होण्यासाठी मी त्यांना तळून घेतलेलं आहे, डीप फ्राय केलं आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी साबुदाण्याची खिचडी केलेली. साबुदाणा पण आदल्या दिवशी आपण ही तयारी करून ठेवू शकतो. बटाटे उकडून ठेवू शकतो. दाण्याचा कूट रेडी असेल तर झटपट आपली खिचडी बनते. साबुदाणा जर उरला असेल, आपण भिजवला असेल किंवा खिचडी जास्त झाली असेल तर त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही साबुदाणे वडे करू शकता. चटणी किंवा सॉसबरोबर देऊ शकता. त्यानंतर मी शुक्रवारी दिलेली इडली. सो इडलीसुद्धा आदल्या दिवशी पिठाची तयारी करून ठेवली की मग छान सकाळी आपण इडली पात्राला एक 15 मिनटात आपली छान लुसलुशीत इडली तयार होते. चटणीबरोबर तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये. शनिवारी ढोकळा केलेला. ढोकळा सकाळी आपण एक 15 मिनटात स्टीमरला लावला की 15 मिनटात तयार होतो. तोपर्यंत तुम्ही पोळी भाजी करून घेऊ शकता. सो अशा प्रकारे 6 दिवसाच्या टिफिन रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत.